नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्टार्स ऑफ बाप या कार्यक्रमामध्ये. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहे समाधान नवले. तर चला आपण त्याच्यासोबत थोडीशी गप्पा मारूयात. समाधान, मला तुझ्याबद्दल दोन शब्द जाणून घ्यायला आवडेल, तू सांगतो? नमस्कार, मी समाधान नवले. मी राहणार मालदाड, संगमनेर. तर समाधान, तुझं 10वी-12वीचं शिक्षण कुठं झालं तू? ॲक्च्युली मी माझं 10वीपर्यंत आहे ना शाळेतच होतो, गावामध्ये आमच्या झेडपीमध्ये मराठी मीडियम. नंतर संगमनेरला पण आर्टला होतो, 12वी आर्ट झाली माझी. बरं, तुला तुझा अनुभव कसा वाटला 12वीमध्ये? तुझे मित्रांबद्दल तू आम्हाला दोन शब्द सांगू शकशील का? किंवा मग जे तू शिकला त्याच्याबद्दल आम्हाला दोन शब्द सांगू शकशील का? ॲक्च्युली मी 12वीपर्यंत, पहिलीपासून तर 12वीपर्यंत बॅक बेंचर होतो. बरं. त्याच्यामुळं मग काय असं मित्र भरपूर होते, फुल गँग वगैरे. मग आता समजा तुमचे मित्र होते, तुमची गँग होती, तर तुमच्या अशा काही ज्या घटना म्हणजे ज्या तुम्हाला आत्ता म्हणजे 10वी-12वीपासून तर आत्तापर्यंत पण तुम्हाला आठवत आहे आणि सगळे सोबत जर कधी भेटले तर तुम्हाला त्या गोष्टी आठवत आहे, अशी काही घटना? आमचं निम्म शिक्षण कोरोनामध्ये झालं, त्याच्यामुळं आम्हाला काही असं करता नाही आलं कॉलेज लाईफमध्ये. बरं, आता तुम्ही इथं बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. हो, तर तुम्ही आता इथं सेकंड इयरला आहे की थर्ड इयरला आहे? थर्ड इयर. बरं, आता तुम्ही समजा इथं थर्ड इयरला आहे, तर तुम्हाला काय वाटतं का इथं म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे शिक्षणाचा? कसं आहे शिक्षण पद्धत, कशी वाटते तुम्हाला इथली? शिक्षण पद्धती म्हणजे बाप कंपनीत ॲक्च्युली डायरेक्ट प्रॅक्टिकल भेटतं. असं जर आम्ही बाहेर जर गेलो ना कुठं, तर ते थेरॉटिकल सांगता वगैरे वगैरे, ते पाठ करायचं भूकंपट्टी, मग पेपरला ते लिहायचं, जसं पाठ केलं आहे तसं. इथं तसा काही सिक्वेन्स नाही आहे. इथं डायरेक्ट आपलं आलं, डायरेक्ट डेव्हलपरमध्ये बसवलं, डेव्हलपरसोबतच काम केलं डायरेक्ट. अच्छा. हे असं काय तर डायरेक्ट प्रोग्रामिंगमध्ये टाकून दिलं, डायरेक्ट काम करायचं असं. म्हणजे त्याच्यामुळं एक्सपिरियन्स चांगला येतो असं. मग आता तुम्ही काम कशावर करताय नेमकी? मी एक QSच्या प्रोजेक्टवर आहे, सिम्प्लिफाय VMS. आम्हाला त्याचा काय अनुभव तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्कीच. मी ज्या टायमिंगला कंपनीत आलो ना, त्या टायमिंगला मला काहीच माहीत नव्हतं. बट मी हळूहळू ग्रोथ झाली. HTML CSS, त्याच्यानंतर C झाली, जावा स्क्रिप्ट वगैरे. त्याच्यानंतर आम्हाला टेक्नॉलॉजी डिवाईड केल्या त्या. मला त्या टायमिंगला मी जावाला होतो, जावा केली, अँग्युलर केली. त्याच्यानंतर आता मी टेस्टिंग करतो आहे. बरं. तर मी VMS प्रोजेक्टवर टेस्टिंगसाठी ॲज अ टेस्टर QA नियुक्त झालो. बरं. VMS प्रोजेक्टला. अच्छा. तर त्या प्रोजेक्टवर गेल्यापासून मला त्या प्रोजेक्टचा सिनियर, माझ्या अंडर एक टीम बनवली. तर मी सिनियर होतो, माझ्या पण वर सिनियर होते. तर मला सगळं कळालं, क्लायंट प्रेशर काय असतो, ॲक्च्युअल काम कसं असतं, ॲक्च्युअल म्हणजे कंपनीत बाहेर काय चालतं ना, हे मला कळालं त्या प्रोजेक्टवर आल्यापासून. बरं, आता तुम्ही एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये शिकताय. हो. म्हणजे सॉफ्टवेअर कंपन्या आपण तर आत्तापर्यंत बघत आलो ज्या असतात मुंबईमध्ये, म्हणजे आपण जसं म्हणू शकतो का डोंगरामध्ये ही आपली कंपनी उभी आहे, सॉफ्टवेअर कंपनी. तर तुम्ही इथं म्हणजे इंटरनॅशनल जे तुम्ही हे घेत आहे, शिक्षण घेत आहे, तर तुम्हाला त्याचा अनुभव कसा वाटतो आहे? एकदम भारी. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं मी कधी एखाद्या डोंगरात येऊन, एवढी मोठी कंपनी असेल डोंगरामध्ये एखाद्या, तिच्यात घेऊन मी एवढं असं शिक्षण घेऊ शकतो, असं मी विचार पण केला नव्हता. मी बॅक बेंचर होतो ॲक्च्युली. मी 10वीलाच ठरवलं होतं, मस्त 10वी झाली का ITI करायचा, कुठेतरी लटकायचं खोल फिटिंग. मी विचार पण केला नव्हता का मी एखाद्या IT कंपनीत जाऊन एज्युकेशन घेईन किंवा मग आउट ऑफ इंडिया US प्रोजेक्टवर काम करत असेल, असा मी विचार पण केला नव्हता. मी तर माझी 10वी पास व्हायचीच गॅरंटी नव्हती ॲक्च्युली. मी सांगितलं होतं घरी डायरेक्ट मी पास नाही होऊ शकत, पण झालो. 12वी केली आर्टमधून, तिथं पण बॅक बेंचरच होतो. 12वीची गॅरंटी नव्हती, पण 12वी पास झाली. त्याच्यानंतर इथं आलो. इथं स्टार्टिंगच होती कंपनीची. ज्या टायमिंगला मी 12वी पासआउट झालो, कंपनी तिथं काहीच नव्हतं, कन्स्ट्रक्शनच चालू होतं कंपनीचं. त्या टायमिंगला आलो होतो मी. तर इथं बघितलं, इथं गार्डन वगैरे भरपूर काही काही केलं होतं, तर ते असं भारी वाटलं. मग मी त्याच्यानंतर घरी गेलो, पप्पांना घेऊन आलो डायरेक्ट. म्हणलं मला इथं ॲडमिशन घ्यायचं आहे, असं आहे, IT कंपनी जॉब वगैरे देते म्हटलं, मला घ्यायचंच आहे म्हटलं. अच्छा. मग आता तुम्ही आता IT कंपनीमध्ये शिकताय. हो. तर तुमचं असं एक हे कोण आहे, म्हणजे आपण इन्स्पिरेशन कोण आहे तुमचं? इन्स्पिरेशन असं काहीच नाही बरं का. मी ज्या टायमिंगला 12वी पासआउट झालो ना, त्या टायमिंगला अशी क्रेज होता एक IT सॉफ्टवेअर इंजिनियर असं. मग असं वाटलं मला IT कंपनीत शिकायचं म्हणजे काहीतरी चांगलं आहे भाऊ असं. तेव्हा मग मी इथं ॲडमिशन घेतलं असं.
आता तुम्ही इथं IT कंपनीमध्ये शिकताय, तर तुम्ही स्वतःला आजपासून पुढं समजा 10 वर्ष किंवा 6 वर्ष 7 वर्ष तुम्ही स्वतःला कुठं बघताय, तुम्ही फ्युचरमध्ये कुठं बघताय स्वतःला? मला आता आहे ना, माझ्या अंडर 5 जण आहे, मी टीम लीड करतो 5 जणांची. बट मला मोठी टीम बिल्ड करायची माझी, स्वतः प्रोजेक्ट मॅनेजर ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे, असं स्वतःच्या अंडर एखादा प्रोजेक्ट वगैरे चालला पाहिजे असं. तर तुम्ही बाप कंपनीमध्ये आल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये काय काय डेव्हलपमेंट झाली तुमची? बाप कंपनीमध्ये आल्यापासून आहे ना, भरपूर काही डेव्हलपमेंट झाली माझ्यामध्ये. ॲक्च्युली मी बॅक बेंचर होतो, इंग्लिशचा तर मग संबंधच नाही आहेत माझा आणि इंग्लिशचा, आर्ट होतं ते शिवाय. बट इथं आल्यापासून माझी इंग्लिश इम्प्रूव्ह झाली, जरा पर्सनॅलिटी पण डेव्हलप झाली, भरपूर काही झालं. तर समाधान, तू आत्ताच सांगितलं का तू VMS वरती काम करतोय, तर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये ऑटोमेशन टेस्टिंगवरती आहे का याच्यावरती आहे? म्हणजे तुम्ही कशावरती? मी त्या प्रोजेक्टवर ऑटोमेशन पण करतो, मॅन्युअल पण करतो. तर ऑटोमेशनसाठी मी सायप्रेस करतो ऑटोमेशनमध्ये, मॅन्युअलमध्ये जिरा वगैरे यूज करतो तिकीटिंग वगैरे असाइन करायला. अच्छा. तर आता आपण बघतोय का येत्या काही 3 ते 4 महिन्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे, तर आपण त्यांच्यासाठी काय आपल्याला आपण हे देऊ शकतो मेसेज? मी 10वी नंतर तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं, आता मी बॅक बेंचर होतो. इंग्लिशचा खूप इश्यू आला मला, इंग्लिश कम्युनिकेशन गरजेचं आहे. 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकतो, आपली फील्ड जी चूज करायची ना, त्या फील्डचा अभ्यास तुम्ही आत्ताच सुरू केला पाहिजे. त्या फील्डला इंग्लिश तर आता प्रत्येक फील्डमध्ये लागते, इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं पाहिजे त्यांचं मूळ प्रश्न म्हणजे. आणि त्या फील्डचा काहीतरी स्टडी तुम्ही बेसिकपासून सुरू केला पाहिजे. तर समाधान, तुमच्या म्हणजे जे घरचे आहे, तुमचे आई वडील आहे, बहीण भाऊ असतील, तर त्यांना काय वाटतंय का तुम्ही एखादा फॉरेन प्रोजेक्टवरती तुम्ही काम करताय? त्यांना असं ॲक्च्युली वाटलंच नव्हतं का मी एवढं काही करू शकतो बुवा. तर ज्या टायमिंगला मी इथं कंपनीत ॲडमिशन घेतलं, तर IT इंजिनियर माझी स्वतःची बहीण, सख्खी बहीण ITत आहे, तर तिला माहीत आहे इंग्लिश लागते वगैरे वगैरे. तर मला ती इंग्लिश काही येत नव्हती ॲडमिशन घेतलं त्या टायमिंगला. तर घरच्यांना वाटत होतं हा नाही करू शकत, याला इंग्लिश येत नाही, हा मध्येच सोडून देणार आहे असं तसं. बट ते आज खुश आहेत का मी एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय, एवढ्या मोठ्या कंपनीत आहे, मी करून दाखवलं, ते खुश आहेत. तर तुम्ही इथं BCAला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर तुम्ही VMSच्या आधी कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे का तुम्ही डायरेक्ट VMSवरती? नाही, इंटरनल प्रोजेक्ट होते कंपनीचे आधी. याआधी मी CRMO काम केलेलं आहे, त्याच्या आधी ERPO काम केलेलं आहे. मी ॲक्च्युली ॲडमिशन घेतल्यानंतर 1 वर्ष इथं प्रॅक्टिस केली. सेकंड इयरला ज्या टायमिंगला गेलो मी, सेकंड इयरला गेल्या डायरेक्ट प्रोजेक्ट स्टार्ट केले. फर्स्ट माझा प्रोजेक्ट होता CRM. त्याच्यात काही एवढा एक्सपिरियन्स नाही भेटला मला. त्याच्यानंतर ERPO भरपूर काही केलं. नंतर मग मी VMSला गेलो, VMS भरपूर एक्सपिरियन्स आला. मग तुम्ही तुमचे CRMचे आम्हाला काय अनुभव सांगू शकशाल का? CRMला ज्या टायमिंगला होतो मी, तर त्या टायमिंगला मी स्वतःच ज्युनियर होतो. त्या टायमिंगला माझे सिनियर होते ना, त्यांचा खूप प्रेशर राहायचा. त्याच्यामुळं मग मी हळूहळू इम्प्रूव्हमेंट झाली, एक्सपिरियन्स आला, त्याच्यामुळं आता माझ्या अंडर टीम आहे. तर समाधान, धन्यवाद, तू आमच्या स्टार्स ऑफ बाप कार्यक्रमामध्ये आला. तर मित्रांनो, जसं आपण बघितलं की तो बॅक बेंचर असूनसुद्धा आत्ता तो सध्या बाप कंपनीमध्ये फॉरेन क्लायंटच्या प्रोजेक्टवरती तो काम करतोय. तर आपल्याला पण अशी संधी भेटू शकते. तर आपण पुन्हा भेटू अशाच एका महान व्यक्तिमत्वासोबत. तर आमच्यासोबत असेच जोडून राहा. धन्यवाद.